नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार शिवरायांच्या प्रेरणेने लोकाभिमुख शासन चालवत असून 50 लाख कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे काम सुरू आहे। तसेच देवस्थान जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत सुमारे 5.5 लाख हेक्टर जमिनीबाबत वाद असल्याचे त्यांनी सांगितले। या संदर्भात सरकार कायदा आणण्याच्या तयारीत होते, मात्र विविध आक्षेपांमुळे सध्या या कायद्याचा मसुदा स्थगित करण्यात आला आहे। नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे। घरातील पैसे चोरी झाल्याच्या संशयातून पतीने पत्नीवर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केला। या मारहाणीत महिलेचा उजवा हात गंभीर जखमी झाला असून तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पीडितेच्या तक्रारीनंतर आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे यशोधरा नगर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 6 जून रोजी नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानक येथे ज्येष्ठ नागरिकांचे अर्धे तिकीट कार्ड वाटपातील कथित अनियमिततेविरोधात निवेदन दिले। तसेच इपिक संस्थेला देण्यात आलेल्या विविध कामांमध्ये पारदर्शकता राखण्याची मागणी करण्यात आली। यावेळी शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी 5 दिवसात कारवाई न झाल्यास गणेशपेठ बसस्थानक परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। नागपुरात मेट्रोमध्ये 24 तासात नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवत ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। बनावट वेबसाईटच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना लक्ष्य करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। तक्रारदार प्रफुल्ल गंगाधर कोडे यांच्याकडून नोंदणी शुल्काच्या नावाखाली QR कोडद्वारे 690 रुपये भरून घेतल्यानंतर आरोपींनी आणखी पैशांची मागणी केली। संशय आल्याने चौकशी केल्यानंतर संबंधित वेबसाईट बनावट असल्याचे उघड झाले। त्यानंतर कोहडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।